आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला अशा पद्धतीचे गुळ शेंगदाणा लाडू करायचे असतील, अगदी दमदमीत पोटभरीचे आहे आणि उपवासाच्या दिवशी तर प्रत्येकाला खूप जास्त भूक लागते, त्यावेळेस मधल्या भुकेसाठी तुम्ही हा लाडू बनवू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा लाडू अशा पद्धतीचा खुसखुशीतच होणार। इतकी सविस्तर डिटेलमध्ये आपण ही रेसिपी पाहणार आहोत, त्यामुळे वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच हमखास यशस्वी होणाऱ्या परफेक्ट डिटेल रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल गुळ शेंगदाणा लाडू कसा बनवायचा ते पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळ शेंगदाणा लाडू करत असताना जेवढा गुळाचा पाक महत्त्वाचा आहे ना, तेवढेच शेंगदाणे भाजणं देखील महत्त्वाचं आहे। या ठिकाणी सांगितलेली प्रत्येक टिप्स तुम्हाला फॉलो करायची आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे गुळ शेंगदाणा लाडू पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार होतील। त्यामुळे अगदी व्हिडिओची प्रत्येक स्टेप तुम्ही फॉलो केली तर तुमचे गुळ शेंगदाणा लाडू पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने साधारणतः 1.5 वाटी एवढे शेंगदाणे घेतले होते। शेंगदाणे छान असे मंद आचेवर कुरकुरीत भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना घाई वगैरे करायची नाही, अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचे। साधारणतः 7 ते 8 मिनटं मंद आचेवर छान कुरकुरीत भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे तुम्ही पाहू शकता, अगदी त्याची टरफलं बाजूला होण्यास सुरुवात झाली आहे, इतपत कुरकुरीत भाजून घेतलेले आहे। छान थंड करून घ्यायची आणि शेंगदाणे बारीक करण्याची, त्याची टरफलं काढण्याची एक नवीन ट्रिक्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे। अशा पद्धतीने कोणताही एक रुमाल घ्यायचा, त्याला वरील बाजूने तुम्ही अशा पद्धतीने वरची बाजू सगळी हातामध्ये रुमाल धरायचा आणि अगदी अशा पद्धतीने तुम्ही आपटत त्याची सगळी टरफलं काढू शकता। किंवा दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे अशा पद्धतीने रुमालला गाठण मारायची आणि मुसळणे छान कुटून घ्यायचं। कुटून घ्यायचं म्हणजे काय, खूप जास्त बारीक करू नका हां, अगदी हलकंसं कुटायचं, जेणेकरून त्याची वरची टरफल आहे ती देखील निघून जातील आणि शेंगदाणे देखील अर्धल्ले बारीक होतील। खूप जास्त बारीक करायचे नाही। तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीचेच शेंगदाणे आपल्याला हवे आहेत। या ठिकाणी खूप जास्त हाताने चोळण्याची वगैरे गरज पडत नाही, सगळे शेंगदाण्याची टरफलं बाजूला। आणि हो, कचरा करायचा नाही तर त्याच रुमालवर छान असे आपण ही शेंगदाणे पाखडून घेऊया आणि सगळ्या शेंगदाण्यामधील जे टरफल आहे ते सगळे रुमालवर टाकूया, म्हणजे किचन ओटा देखील आपला खराब होणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने छान अशी पाखडून घेणार आहे। अगदी तुम्हाला जुन्या पद्धतीच्या आपण अशा काही पद्धत आहे ज्या आपण आजही वापरतो, जसं की आपण पाखडून घेणे। अशा पद्धतीने तुम्ही पाखडून घेतलं की त्यातील सगळी टरफल बाजूला होतात आणि शेंगदाणे तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीक नाही। आपली शेंगदाणा चिक्की करण्यासाठी शेंगदाणे तयार आहे। शेंगदाण्याची फक्त सालच निघालेली नाही, तर शेंगदाणे इतके कुरकुरीत आपण भाजून घेतलेले आहे की छान असे कुरुम वाजतील अशा पद्धतीचे। आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ। गूळ घेताना किसून घ्यायचा, ही पहिली महत्त्वाची टिप्स। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे गच्च वाटी दाबून भरून घ्यायची, हलक्या हाताने भरायची नाही, दाबून वाटी भरायची, त्यामुळे आपलं गुळाचं प्रमाण चुकत नाही। 1.5 वाटी शेंगदाण्यासाठीचं हे प्रमाण आहे। अगदी तुम्ही पाहू शकता गूळ पटकन वितळलेला आहे, कारण या ठिकाणी आपण गूळ छान असा किसून घेतलेला होता। त्यानंतर या ठिकाणी गॅस कमीच ठेवायचा आहे, गूळ वितळण्यासाठी देखील कमीच ठेवला आणि आपल्याला अगदी एकतारी जो पाक म्हणतो ना, तशा पद्धतीचा आपल्याला पाक हवा आहे। हलकासा फेस वरती यायला लागला की लगेचच आपल्याला यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे। यापेक्षा खूप जास्त वेळ जर पाक शिजले गेला तर तयार होणारे तुमचे लाडू कडक होतील, त्यामुळे पाक शिजताना ही एक ट्रिक्स तुम्हाला वापरायची आहे। गॅस बंद केलेला आहे आणि लाडू छान खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये टाकलेले आहे गावरान तूप। साजूक तूप टाकायचं, छान मिक्स करायचं। या स्टेजला आपल्याला वेळ घालवायचा नाही, पटकन लगेचच कढईतून हे काढून घ्यायचं, कारण कढई गरम आहे आणि कढईच्या टेम्परेचरने देखील पाक थोडासा जास्त कडक होऊ शकतो, त्यामुळे पटकन साजूक तूप मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं। आता या ठिकाणी तुम्हाला जर साजूक तूप टाकल्यानंतर खूप जास्त वेळ मिक्स करायला वेळ लागेल असं वाटत असेल तर अगोदरच तुम्ही गुळाचा पाक करत असताना त्यामध्ये साजूक तूप टाकलं तरीही चालेल। खूप जास्त गरम असलं तरी गरमच याचे लाडू बांधायचे आहे। त्यासाठी एक सिक्रेट टिप्स म्हणजे अगदी थोड्याशा थंड पाण्यात हात बुडवून घ्यायचा, म्हणजे थंड आपल्या हातामुळे थोडंसं टेम्परेचर कमी होतं आणि लाडू बांधताना चटके बसत नाही। पण हो, थोडे फारच चटके बसणारच, परंतु गरम मात्र हा लाडू वळायचा, म्हणजे पटकन बांधले जातात। तुम्ही पाहू शकता
खूप जास्त वेळ लागत नाही. हातामध्ये घेतला आणि अगदी थोडंसं आपण दाबला की लगेचच लाडूचा आकार तयार होतो. हे पहा, अशा पद्धतीने सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे आणि शेवटच्या लाडूपर्यंत सुद्धा हे मिश्रण गरमच राहणार आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स, तुम्ही जर नवशिकी असाल, तुम्हाला स्वयंपाकाचा खूप जास्त अनुभव नाही आणि हे लाडू करताना जर तुमचे चुकले, मिश्रण खूप कोरडं झालं किंवा खूप परतवण्यात आलं आणि त्यामुळे खूप मोकळं असं मिश्रण झालं आहे, लाडू बांधले जात नाही, तर त्यावेळेस तुम्ही एक बोनस टिप्स या ठिकाणी यूज करू शकता. अगदी ते मिश्रण कडक झालेलं मिश्रण पुन्हा कढईमध्ये टाकायचं. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने अर्धा ते 1 चमचा फक्त पाणी टाकायचं. गॅस मंद ठेवायचा आणि मंद आचेवर पुन्हा ते सगळं मिश्रण छान असं परतवून घ्यायचं. पुन्हा एकदा आपण ते काढल्यानंतर, ताटामध्ये काढल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा ओला हात करून गरम गरम त्याचे लाडू बांधून. परंतु ते लाडू जे बांधलेले असतात ते पाहिजे तेवढे खुसखुशीत होत नाही. अगदी या पद्धतीने आपण जे अगोदर मिश्रण करून जे लाडू बांधलेले आहे तेवढे तुमचे लाडू खुसखुशीत होणार नाही जर तुम्ही डबल मिश्रण परतवलं तर. परंतु लाडूचं मिश्रण मात्र वेस्ट जाणार नाही आणि खूप जास्त खुसखुशीत नाही, परंतु थोडा तरी खुसखुशीत तो लाडू होतो. तो मिश्रण मात्र वेस्ट जाणार नाही आणि रेसिपी चुकली तरीही ती रेसिपी आपल्याला त्यामध्ये सुधारणा करून ती रेसिपी पुन्हा तयार करता येणं हे एक देखील कौशल्य असतं. त्यामुळे तुम्ही जर नवशिके असाल, कदाचित तुमचे एखाद्या वेळी चुकून नजर चुकीने अगदी पाक जास्त शिजले गेला आणि थोडेसे लाडू बिघडले, मिश्रण खूप कोरडं झालं, तुमचं जर मिश्रणाचे लाडू बांधता येत नसतील तर तुम्ही ही एक ट्रिक्स नक्कीच यूज करू शकता. ही माझ्या आजीकडून मला मिळालेली टिप्स आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच वापरा. मला तर ती कधी मी वापरली नाही, परंतु ती टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. माझे सगळे लाडू या ठिकाणी गरम गरम असतानाच बांधून झालेले आहेत. हवं तर तुम्ही कोणाची मदत देखील घेऊ शकता आणि पटपट ते बांधून घेऊ शकता. सगळे लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत. आषाढी एकादशी स्पेशल आज मी हे गोड शेंगदाणा लाडू बनवलेले आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात रेसिपीसोबत ती रेसिपी जर चुकली तर त्यासाठीच्या देखील काही टिप्स. त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि न चुकता आपले परफेक्ट खुसखुशीत लाडू तयार झालेले आहे. त्यामुळे एक लाईक तर झालीच पाहिजे आणि एक कमेंट देखील झाली पाहिजे. एका व्यक्तीला नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा डोसा किंवा उपवासाची चपाती वगैरे आपण काही इतर रेसिपीज या आठवड्यामध्ये पाहिल्या, त्या रेसिपी देखील एंड स्क्रीनला देणार आहेत, त्या नक्कीच पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.